12 दिवसांच्या युद्धानंतर इराण आणि इस्रायल युद्धबंदीची घोषणा झालेली आहे। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा केली आहे। सकाळी 9:30 पासून ही युद्धबंदी लागू होतीये। कतार आणि अमेरिकेने या युद्धबंदीसाठी पुढाकार घेतला। अमेरिकेने या युद्धामध्ये उडी घेत इराणच्या आण्विक तळांवरती हल्ले केल्यामुळे इराण खवळला होता। अमेरिकेला प्रत्युत्तर देण्याची भाषा सुद्धा केली जात होती। यानुसार कतार, सीरिया, इराकमधील अमेरिकेच्या हवाई तळांवरती इराणने क्षेपणास्त्र हल्ले सुद्धा केले। मात्र हे हल्ले केल्यानंतर इराणने व्हाईट हाऊसला शांती संदेशही पाठवला। यानंतर अमेरिकेने सुद्धा कोणतीही कारवाई न करण्याचं मान्य केलंय। या युद्धबंदीच्या संदर्भात ट्रम्प आणि नेतान्याहू यांच्यामध्ये फोनवरती चर्चा झाली आहे। हल्ले न करण्याची अट इराणने मान्य केल्यावरती युद्धबंदीची घोषणा करण्यात आली। ट्रम्प यांनी घोषणा केल्यावर इराणने सुद्धा युद्धबंदीच्या वृत्ताला पुष्टी दिली आहे। 13 जूनला इस्रायलने इराणवरती हल्ले केल्यावरती गेले 12 दिवस हे दोन्ही देश एकमेकांवरती भयंकर पद्धतीने प्रहार करत होते। तेल अवीव पासून तेहरानपर्यंत रोज प्रचंड हानीची माहिती समोर येत होती। इस्रायल आणि इराण दोघे सुद्धा माघार घेत नव्हते। इराणला नमवण्यासाठी अमेरिकेला सुद्धा यामध्ये उतरावं लागलं आणि त्यामुळे चीन, रशिया नाराज होत व्यापक युद्धाचे ढग जमा होऊ लागले होते। दरम्यान या युद्धबंदीच्या संदर्भात डोनाल्ड ट्रम्प यांनी काय ट्विट केलेलं आहे आपण बघूयात। इराण आणि इस्रायलने माझ्याशी संपर्क साधला आणि शांततेचा मुद्दा मांडला। शांतता प्रस्थापित करण्याची हीच ती वेळ हे मला माहिती होतं। शांततेमुळे जग, मध्य पूर्व आशिया हे खरे विजेते आहेत। दोन्ही देश भविष्यामध्ये कमालीचं प्रेम, शांतता आणि समृद्धी पाहतील। शांततेमधून अनेक गोष्टी साध्य करण्यासारख्या आहेत असं मला वाटतं। इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांचं भविष्य उज्ज्वल आहे।